नमस्कार. मी उषा गोडकर. भक्त हो, आपण जर गीता ज्ञानेश्वरी वाचक साधक असाल तर आपणास अनुभूती आली असेल की ही साधना करताना अनेक वेळा काही अवघड श्लोक, ओव्या यांचा भावार्थ, अर्थ याचे आकलन चटकन होत नाही. अशा वेळेस अनेक संत महात्मे पुस्तक रूपाने आपल्याला मदतीचा हात पुढे करतात आणि मग आपली पुढील वाट सुकर होते. या संत श्रेष्ठांपैकीच एक सत्पुरुष म्हणजे श्री गोंदवलेकर महाराज होत. श्री महाराज आणि त्यांचे परमप्रिय भक्त श्री बेलसरे बाबा यांच्या मदतीखेरीज गीता ज्ञानेश्वरी हा अवघड गड चढणे केवळ अशक्य. मार्गशीर्ष कृष्ण दशमी श्री गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी, तर माघ शुद्ध द्वादशी महाराजांचा जन्मदिवस, त्यांची जयंती. या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून आज आपण या महान रामभक्त सत्पुरुषाचे पुण्यस्मरण करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. सर्वसामान्य भक्ताने प्रपंचात राहून देखील परमेश्वर प्राप्ती कशी करून घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी, तसेच आपल्यासारख्या दीनदुबळ्यांची नौका भवसागरात बुडू न देता पैल तीरावर सुखरूप लावण्यासाठी अनेक संत महात्मे कार्य करीत असतात. महाराष्ट्रात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक लोकोत्तर सत्पुरुषांनी जे महान कार्य केले त्यापैकी एक म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथील हे सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज होत. महाराजांचे मूळ नाव गणेश रावजी घुगरदरे. विठ्ठल भक्ती असलेल्या सदाचारी घराण्यात जन्मलेल्या गणेश बाळाची बुद्धी तल्लख होती. स्मरणशक्ती उत्तम, निर्भय वृत्ती आणि ते एकांत प्रिय व रामनामाची गोडी त्यांना होती. त्या काळाच्या रीतीनुसार 11व्या वर्षीच त्यांचा विवाह झाला. पत्नीचे नाव सरस्वती. विवाहानंतर लगेचच ते गुरुशोधार्थ घर सोडून गेले. या प्रवासात श्री अक्कलकोट स्वामी महाराज, देव मामलेदार, माणिक प्रभू अशा अनेक थोर सत्पुरुषांशी त्यांची भेट झाली व शेवटी रामदास स्वामी परंपरेतील थोर सत्पुरुष श्री रामकृष्ण या सत्पुरुषाच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जवळील येहळे गाव येथील सद्गुरू श्री तुकामाई यांच्यापाशी ते आले. गुरूंनी घेतलेल्या कठोर परीक्षेस यशस्वीरित्या पार करीत त्यांनी गुरूंचा अनुग्रह मिळविला. अशोक वृक्षाखाली त्यांना श्रीराम जय राम जय जय राम हा गुरुमंत्र मिळाला व त्यांचे नामकरण करण्यात आले ब्रह्मचैतन्य. गुरूंनी दिलेल्या आदेशानुसार राममंदिर बांधणे आणि रामभक्तीचा प्रचार करणे यासाठी ते गोंदवल्यास पुन्हा आले. मारुती मंदिरात वास्तव्य करणाऱ्या श्री महाराजांची तेथेच आई वडील आणि पत्नीशी भेट झाली. गुरु आज्ञेनुसार ते गृहस्थाश्रमी झाले. कालांतराने सरस्वतीबाईंचे निधन झाले. महाराजांनी त्यांना सद्गती दिली व त्यानंतर एका जन्मांध स्त्रीशी त्यांनी दुसरा विवाह केला. गोंदवल्यास महाराजांनी थोरले आणि धाकले राममंदिर बांधले. रामभक्ती आणि रामनाम लोकांच्या मनात रुजविणाऱ्या त्यांच्या कार्यास प्रारंभ झाला. श्री महाराजांनी प्रापंचिकास कधीही प्रपंचाची हेळसांड अथवा त्याग करण्यास सांगितलेच नाही. फक्त आपला दृष्टिकोन बदला असे ते म्हणत. समर्थ रामदासांनी सांगितले, प्रपंच करावा नेटका. तर सामान्य जन प्रपंच करतात नेटाने आणि मग दुःख वाट्याला येते. म्हणून प्रपंचाचे करते पण रामाकडे द्यावे. करता राम हा भाव पक्का ठसावा. मग रामालाच आपल्या सर्व चरितार्थाची, उद्धाराची चिंता लागते आणि तो ते सगळं पार करून देतो. एकदा 1897 साली महाराज गोंदवले सोडून नैमिषारण्यात जाण्यास निघाले. लोकांनी साश्रू नयनांनी त्यांना निरोप दिला, पण महाराज तांग्यात बसले आणि इकडे पुजाऱ्याने मंदिरातील रामाच्या मूर्तीकडे पाहिले तो काय. रामाच्या मूर्तीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते, इतके की राममूर्तीला घातलेले कपडेही ओले झाले होते. महाराजांना हे कळताच ते ताबडतोब परतले. भावना 100 नम्री असतील तर दगडाच्या मूर्तीतही चैतन्य निर्माण होते हेच खरे. या घटनेनंतर अनेक लोक गोंदवल्यास येऊन रामनामाचा आनंद लुटू लागले. एवढ्या सगळ्यांचे भोजन, राहण्याची व्यवस्था साऱ्या व्यवस्थित पार पडे. पंक्तीत रोज 50-100 माणसे असत.
अडाणी, विद्वान, गरीब, श्रीमंत, सुष्ट, दुष्ट, अहंकारी, निरहंकारी, वैदिष्ट, सुखी, दुखी अशी सर्व तऱ्हेची माणसे तेथे येऊन राहत, नाम उपासना करीत आणि मग समाधानाने घरी परतत. महाराजांना 3 गोष्टी प्राणप्रिय होत्या: रामनाम, अन्नदान आणि सगुण भक्ती. सगुण भक्ती म्हणजे देवाला दगडाची मूर्ती न मानता त्यात साक्षात चैतन्य असल्याप्रमाणेच त्याच्याशी व्यवहार करावेत असे ते म्हणत. मानसपूजेवर त्यांचा विशेष भर होता. भक्तांनी आपल्या घरी मानसपूजेत त्यांना अर्पण केलेला नैवेद्य त्यांच्यापाशी पोहोचत असे. हे भक्त दर्शनास आले की महाराज तसे बोलून दाखवेत. महाराज म्हणत, रामनवमी उत्सव करण्यामागील भाव तुम्ही लक्षात घ्या. रामनामाचे प्रेम जनमानसात निर्माण व्हावे, प्रापंचिकाला प्रपंचातही भक्तिभाव आणता यावा. रामच करता आहे ही भावना मनात दृढ व्हावी, हीच रामनवमी साजरी करण्यामागली फलश्रुती आहे. आपल्यापाशी येणाऱ्याने रामनाम घ्यावे यासाठीची तळमळ व्यक्त करताना ते काय म्हणत आहे का? मंदिराबाहेर बसलेला भिकारी प्रत्येकाकडे आशाळभूतपणे पाहत मनात म्हणत असतो, हा तरी मला काही पैसे नक्की देईल ना? देईल, नक्की देईल. याचप्रमाणे माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाकडे मी सुद्धा हा नाम नक्की घेईलच ना? हो, घेईल, नक्कीच घेईल या आशेने पाहत असतो. साक्षात महादेवानेही प्राशन केलेल्या विषाचे दहन केवळ रामनामामुळेच झाले असेही ते सांगत. अमृतवाणी, सहज बोलणे, हितोपदेश या महाराजांच्या पुस्तकातील काही अमृतवचनेही आहेत. श्री ब्रह्मानंद, श्री आनंद सागर, डॉक्टर कुर्तकोटी, भाऊसाहेब केतकर, तात्यासाहेब केतकर, प्राध्यापक V.K. बेलसरे बाबा हे महाराजांचे शिष्योत्तम. गोंदवल्यास राम मंदिर बांधून महाराजांनी तिथे एक संस्थान बनविले, त्यावर पंच नेमले आणि त्यानंतर आपल्या मृत्यूपत्राची इच्छा त्यांनी लिहिली. आल्या गेलेल्याला भाकरी द्यावी, सर्वांनी नाम घ्यावे. येणारा पुढील काळ फार मोठ्या संकटाचा, महागाईचा, रोगराईचा आहे हे त्यांनी ओळखले होते आणि म्हणूनच त्या संकटातून मुक्तता हवी असेल तर प्रत्येकाने नाम घेतलेच पाहिजे असे ते कळकळीने सांगत. जेथे नाम तेथे मी मागे पुढे उभा आहे असे ते म्हणत. 1913 साली महाराज पंढरपुरात जाऊन आले आणि निर्वानिर्वीची भाषा करू लागले. त्यांची तब्येतही फारशी ठीक राहीना. एकदा डॉक्टर कुर्तकोटींना जवळ बोलावून महाराज म्हणाले, रामाची चिठ्ठी आली आहे, मला निरोप द्यावा. राम फार दयाळू आहे, माझ्या मागे येथे राहून तुम्ही लोकांना नामस्मरणास लावावे. महाराजांचे बोलणे ऐकताच कुर्तकोटींना धक्काच बसला. पण त्यानंतर मस्ती करणाऱ्या बत्ताशा घोड्यावर, महाराजांकडे बत्ताशा नावाचा घोडा होता, तर तो फारच दंगा करत होता. तेव्हा महाराजांनी काय केलं की त्या घोड्यावर बसले, बत्ताशा घोड्यावर, आणि 5 ते 10 मैलांची रपेट करून आले आणि त्याने त्याला शांत केला. मग भाऊसाहेबांना जवळ बोलवले आणि म्हणाले, भाऊसाहेब, मी या सोमवारी जाणार बरं का. मग त्या पहाटे, जेथे नाम तेथे माझा प्राण ही सांभाळावी खूण असे सांगून भजनाचा शेवट झाला, एक वेळ राम बोला. हा शेवटचा अभंग म्हणून महाराजांनी निजानंदी गमन केले. गोंदवल्याचा अध्यात्म सूर्य कायमचा मावळला. भक्त मंडळींच्या दुःखाला पारावर उरला नाही. गायींबद्दल विलक्षण प्रेम असलेल्या महाराजांचे समाधीस्थान तेथील गोशाळेजवळच करण्यात आले. देहावसनानंतर भाऊसाहेबांनीच अंत्यसंस्कार केले. महाराजांच्या पिंडाला कावळा शिवला नाही. तेव्हा त्यांना वाणीरूप अवतारात विचारले गेले की महाराज, आपली कोणती इच्छा अपूर्ण राहिली आहे हो? महाराज काय म्हणाले का? महाराज म्हणाले, जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला रामप्राप्ती व्हावी ही माझी इच्छा अपुरीच राहिली आहे. जड जीवांच्या उद्धाराबद्दल केवढीही हेतुरहित पराकोटीची तळमळ. म्हणूनच महाराजांचे परमशिष्य ब्रह्मानंद म्हणत, महाराजांचे वर्णन फक्त एकाच वाक्यात करावे, दया सिंधू. याच ब्रह्मानंदाने गोंदवले संस्थानाची सर्व व्यवस्था नीट लावून दिली. संतांचे सामर्थ्य त्यांच्या समाधीपाशी जास्त प्रमाणात असते असे म्हटले जाते. म्हणूनच आपण त्यांचे भक्त त्या ठिकाणी दर्शनास जात असतो.
अनेक अद्भुत गोष्टी तेथे अनुभवायला मिळतात आणि मनाला शांती मिळते. श्री रामभक्त हो, श्री महाराजांना जीवकी प्राण असलेले रामनाम हनुमंताप्रमाणे आपण आपल्या हृदयावर कोरून घ्यावे आणि त्या दिव्य नामाचा अखंड जप करावा. हेच त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याचा मुख्य प्रमुख हेतू होय. चला तर आज आपण अशाच रीतीने रामनामाचा उत्सव साजरा करूया, जेणेकरून श्री महाराजांचा दिव्य आत्मा नक्कीच सुखावून जाईल. बोला सीतापती रामचंद्रांचा जय जयकार असो, अंजनीपुत्र हनुमंताचा जय जयकार असो, ब्रह्मचैतन्य सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराजांचा जय जयकार असो. सीताकांत स्मरण जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरुनाथ महाराज की जय.